भाड्याने देणे आहे हॉटेल आणि फंक्शन हॉलसाठी जतमधील सर्वात मोक्याची जागा। 2700 स्क्वेअर फूट जागा प्रशस्त हॉटेल रेस्टॉरंटसाठी। तुम्ही जतमध्ये नवीन रेस्टॉरंट किंवा ब्रँड सुरू करण्याचा विचार करत आहात, मग ही जागा तुमच्यासाठीच आहे। जत सिटी बस स्टँडच्या अगदी समोर, नॅशनल हायवे टच प्रॉपर्टी, शहराच्या मध्यभागी जास्त गर्दीचा परिसर, प्रशस्त किचन, बाथरूम इत्यादी, फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग, इतर सुविधा, ग्राहकांच्या सोयीसाठी इमारतीत लिफ्ट उपलब्ध, पॉवर बॅकअप, अखंड वीज पुरवठा, बाहेरच्या कामगारांना राहण्यासाठी स्टाफ रूम। समर्थ पवार, एकदा अवश्य भेट द्या आणि लोकेशनचा अनुभव घ्या। मोबाईल नंबर 80 87 88 81 72। आमचा पत्ता SP 24 प्लाझा, जत बस स्टँडच्या अगदी समोर, जत विजापूर रोड, जत। बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी भांडी संचासाठी लाच मागणाऱ्या 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी सापळा रचून रंगेहात अटक केली। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या आवारात ही कारवाई पार पडली। या प्रकरणी संशयित विनोद विजय गाडेकर व दिनेश मनोहर वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते भांडी वाटप केंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदार बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच मिळावा यासाठी 27 मार्च 2026 रोजी अर्ज केला होता। लाभ देण्यासाठी आरोपी गाडेकर यांनी सुरुवातीला 1200 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती ही मागणी 500 रुपयांवर आली। या प्रकरणी तक्रारदारानं 16 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। सापळा रचण्यात आला। बुधवारी सकाळी गाडेकर यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम वाघमारे यांच्याकडे देण्यास सांगितले। त्यानुसार वाघमारे यांनी पंचासमक्ष 500 रुपयांची लाच स्वीकारताच पथकानं दोघांना ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्याचे काम सुरू होते। बांधकाम कामगारांना मिळणारे भांडी संच किंवा इतर कोणत्याही शासकीय योजना पूर्णपणे मोफत आहेत। जर कोणी यासाठी पैशांची मागणी करत असेल तर घाबरू नका। तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा किंवा स्थानिक कार्यालयाशी नातेवाईक मित्रांच्या मदतीने संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।